बारामती में पुणे जिले के इंदापुर तालुका स्थित बावड़ा मतदान केंद्र पर पूर्व मंत्री हर्षवर्धन पाटिल ने अपने परिवार के साथ मतदान किया। इस दौरान उन्होंने मतदान को लोकतंत्र का उत्सव बताते हुए जनता से शांत और स्वतंत्र माहौल में वोट डालने की अपील की और भरोसा जताया कि 9 तारीख को नतीजों के बाद पुणे जिले में राष्ट्रवादी कांग्रेस की सत्ता बनेगी। आज मतदान पार पडत आहे आणि जसं आता भाऊंनी सुद्धा सांगितलं की एका बाजूला मनामध्ये अत्यंत दुःख आहे की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आज आपल्याला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे। त्यामुळे आम्ही आज सगळेजण इथे आलो आणि आम्ही आज ते मतदान केले। ताई, आपला अजेंडा काय असेल पुढे निवडून आल्यानंतर? निश्चित पद्धतीने आज प्रत्येक गावामध्ये पाड्या वस्त्यांमध्ये आज ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या रस्त्याच्या असतील, त्या आरोग्याच्या असतील, त्या शैक्षणिक क्षेत्रामधल्या काही असतील, त्या काही विकास कामांच्या असतील, महिला सक्षमीकरणाच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी दृष्टिकोन आम्ही समोर घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या निवडणुकीला समोर बाबासाहेब आंबेडकरांनी येऊन गेलेल्या राज्यघटनेच्या संविधानाप्रमाणे आज मतदानाचा म्हणजे हा लोकोत्सव असतो। पण आज दुर्दैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या समोर एका बाजूला अतिशय जड अंतकरणानं दादांची कायमची गैरहजेरी या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु एका बाजूला दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कर्तव्य बजावायचं आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला आव्हान करतो की लोकशाहीनं आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे। आपण सर्वांनी अतिशय निर्भयपणानं आणि मोकळ्या वातावरणामध्ये आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आपण आपला सर्वांनी मताचा हक्क आणि अधिकार बजवावा असं आव्हान मी सर्व मतदारांना करतो। मतदानाची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, कारण एवढी मोठी यंत्रणा निवडणूक आयोगामार्फत केली जाते। आणि सर्वांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त येऊन आपलं मतदान करावं। आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वच कार्यकर्ते अतिशय चिकाटीनं या निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत आणि मला विश्वास आहे की शेवटी तळागाळातला माणूस हा विकासाला बघून मतदान करतो। येणाऱ्या भविष्य काळातल्या आपल्या अडीअडचणी कोण सोडवू शकतं या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार करून मला असं वाटतं मतदार मतदान करतील आणि मला विश्वास आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवार चांगल्या मतानं जनतेनं निवडून द्यावेत असं आवाहन